लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 1 मे पासून मराठी न येणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांवरती कारवाई होणार नाहीये. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण असं असलं तरी 1 मे पासून मराठीची मोहीम सुरूच राहणार आहे. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली. अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीवरून मुदतवाढ दिली आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर 15 ऑगस्ट पर्यंत परवाना रद्द करण्याची कारवाई होणार नाही. सरनाईकांनी परिवहन विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 15 ऑगस्ट पर्यंत अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदत देण्यात आली. 1 मे पासून आरटीओ कडून मराठीसाठी मोहीम सुरू राहील, पण कारवाई होणार नाहीये. 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे. कारवाई होणार. फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि ती आम्ही शिकू. परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार. आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख. अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 59 आरटीओच्या माध्यमातून. 1 दिवसाआधीच परिवहन मंत्री सरनाईकांच्या उपस्थितीत ऑटो आणि टॅक्सी चालक संघटनांसोबत त्यांची बैठक झाली, ज्यात मराठी शिकवण्यावरून मुदतवाढीसह 1 मे पासून लायसन्स रद्द न करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता परिवहन मंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय की 15 ऑगस्ट पर्यंत मराठीच्या विषयावरून लायसन्स रद्द होणार नाही. की मराठी भाषाचा ज्ञान सर्वांना व्हायला पाहिजे महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात राहणारे सगळे लोकांना मराठीमध्ये संवाद केला पाहिजे असं सुरू होतं. पण जेव्हा आम्ही कोणी एक खास वर्गवर असा एक सक्ती करतो की तुम्ही मराठीत बोला नाही तर तुमचा आम्ही परमिट किंवा लायसन्स रद्द करणार, तो एक चुकीचा धोरण दिसतो आणि याच्यामुळे लोकांसमोर उपासमारीची एक संकट येऊ शकते असा एक सगळ्यांचा सूर होता. आणि यामुळे सर्वांचा एक सजेशन होता, एक सूचना होती की तुम्ही करा आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि महाराष्ट्र शासनाबरोबर आहोत, पण एवढी शक्ती लादू नका. लायसन्स त्याचं मराठी भाषेवरनं रद्द होणार नाही, परंतु त्यांनी बेकायदेशीर जर काही कृत्य केलं असेल, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र सादर केली असेल, आरटीओच्या नियमानुसार जर तो वागला नाही, आमच्यामध्ये 20 कलमं आहेत, त्या 20 कलमांच्या आधारे जर तो चुकीच्या पद्धतीने काही करत असेल तर त्याचा लायसन्स रद्द करायचा अधिकार आम्हाला आहे. ते आम्ही कुठल्याही प्रकारे त्यामध्ये हयगय करणार नाही. विरोधकांनी आता शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री सरनाईकांवर निशाणा साधला. मराठी सक्तीवरून सरकार मागे हटत असेल तर सरनाईकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे. जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. मराठीच्या मुद्द्यावर कसलं मागे हटलो? तुम्ही काय केलं ना ते आम्ही करतोय. तुमचे आभार मानायला पाहिजे. तुमचे सकाळची जी पिपाणी वाजते ना ती बंद करायला पाहिजे. माझं म्हणणं तुम्ही नाही केलं म्हणून आम्हाला हे करावं लागतंय. 1 मे पासून परिवहन मंत्री सरनाईकांनी मराठी सक्ती करत परवानाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून निरुपम विरुद्ध मनसे असा वादही झाला. तर दुसरीकडे निरुपम अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या पाठीशी उभे राहिल्यानं शिंदेच्या शिवसेनेतच 2 गट पडल्याचं दिसलं. मुख्यमंत्र्यांनीही भाषेसाठी जोर जबरदस्ती चालणार नाही अशी भूमिका घेतली. आता 15 ऑगस्ट पर्यंत लायसन्स रद्दच्या ऐवजी मराठी शिकवण्याची मोहीम आरटीओच्या माध्यमातून सुरू होईल. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.